पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित केले आहे, अशी माहिती पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। हे अधिवेशन रविवारी सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 या वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगर नजीकच्या मार्कंडे शॉपिंग सेंटर येथील बोमड्याल मंगल कार्यालयात होणार आहे। 2 सत्रात हा कार्यक्रम होणार आहे। सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। सकाळी 9 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे। यावेळी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरबार, अध्यक्ष कंदागटला स्वामी, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार नरसय्या आडम, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, IAS अधिकारी P नरहरी, तेलंगणाचे माजी आमदार अनिल इरावर्ती, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, रामकृष्ण कोंड्याल, महासचिव गड्डम जगन्नाथ, कोषाध्यक्ष कोकुला देवेंद्र, महासचिव वनम विश्वनाथ, अखिल भारतीय पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्षा वन्नम दुष्यंतला, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोठे, अखिल भारतीय पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत गोणे, सामाजिक व वैवाहिक विभागाचे अध्यक्ष सतीश राखेवार, महासचिव अशोक श्रीमनवार, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सचिव व्यंकटेश जंदम, महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम, तसेच प्रसिद्ध तेलुगू कलावंत वैभव सूर्या व मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या पद्मशाली समाजाच्या अभिनेत्री B अन्नपूर्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। उद्घाटन सत्रात सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्यासह बोला शिवशंकर, जनार्दन कारंपुरी, अशोक इंदापुरे, गड्डम जगन्नाथ, वैभव सूर्या, दशरथ गोप, P नरहरी, सत्यनारायण बोल्ली, नरसय्या आडम, कंदागटला स्वामी, श्रीधर सुंकुरबार आदींचे मार्गदर्शन होणार आहे। दुसऱ्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार आहे। युवक व महिलांसंबंधी स्वतंत्रपणे चर्चासत्र घेण्यात येणार आहे। विविध विषयांवर चर्चासत्र ठेवून शेवटी महत्त्वाच्या ठरावांचे वाचन होणार आहे। या अधिवेशनास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे तसेच पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संघ, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघ, पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर, पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे। या अधिवेशनात विविध मागण्यांचे ठराव करण्यात येणार आहेत। महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने महर्षी मार्कंडे यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन करावे व याकरिता 500 कोटींची तरतूद करावी, या मुख्य मागणीचा ठराव या अधिवेशनात करण्यात येणार आहे। विडी व यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्याने या उद्योगांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन ऊर्जितावस्था देणे, सध्या काम नसलेल्या रेडीमेड गारमेंट कामगारांना रोजगार मिळवून देणे, सुशिक्षित उच्च शिक्षित तरुणांना रोजगार अभावी सोलापूर सोडून परगावी जावे लागत आहे, अशांसाठी सोलापुरात नवीन उद्योगधंद्यांची निर्मिती करून स्थलांतर रोखणे, पूर्व भागातील बंद पडलेल्या बँकांना पुनर्जीवित करणे यासह विविध समस्यांवर मंथन करून उपाय शोधण्यात येणार आहे। सोलापूरच्या पूर्व भागाचे गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात येणार आहे, असेही महेश कोठे यांनी सांगितले। 29 तारखेला पद्मशाली पश्चिम महाराष्ट्राचं अधिवेशन सोलापूरमध्ये अक्कलकोट रोडला आमचं जे मार्कंडे शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी होतं आहे आणि ह्याच्यासाठी सकाळी 8:30 वाजता पहिल्यांदा आमचं झेंडावंदन होईल आणि 9 वाजता सुशीलकुमार शिंदे आणि प्रणितीताई यांच्या हस्ते उद्घाटन अधिवेशनाचं होईल। ते बोलतील आणि मग त्यांना अकलूजला जायचं असल्यामुळं पुढचं अधिवेशन आम्ही सगळेजण बाकीचं कंटिन्यू करू। हे अधिवेशन सत्र 1, सत्र 2 आणि त्याच्यानंतर महिला विंगचं आणि युवकांचं हे वेगवेगळं त्याचे चर्चासत्र होतील आणि त्या चर्चासत्रातून ज्या मागण्या जे लोक बाहेरचे येतील त्याचा सगळा आढावा घेऊन शेवटी शासनाला हे करण्यासाठी तसे ठराव मांडले जातील आणि त्या ठरावाचा पाठपुरावा समाज करेल। पश्चिम महाराष्ट्रातले जास्तीत जास्त पुणा, नगर, त्याच्यानंतर संगमनेर, पिंपरी चिंचवड या भागातले लोक जास्त प्रमाणात येणार आहेत। त्याशिवाय इतर जे प्रांत आहेत, आम्ही मराठवाडा, विदर्भ यांना सुद्धा इन्व्हाइट केलं, ते सुद्धा काही लोक त्याच्यामध्ये समाविष्ट होतील। आंध्रमधून 125 वर्षापूर्वी आलेला समाज मग इथनं काही पुण्याला गेले, काही अहमदनगरला गेले, काही संगमनेरला गेले, काही भिवंडीला गेले आणि काही मुंबईला गेले।
असं जवळपास आकडे काही माझ्याकडे नाही पण 43 लाख लोक पद्मशाली समाजाचे या महाराष्ट्रामध्ये आहेत. दुर्दैव असं आहे की या 43 लाख लोकांची जी जशी संघटना पाहिजे तशी संघटना नसल्यामुळं काही प्रमाणात समाजाचं नुकसान झालेलं आहे. हा समाज मुख्यतः पूर्वी साडी विकण्यामध्ये अग्रेसर होता. प्रचंड साड्याचं उत्पादन त्यावेळेला 30,000 आत्मकामगार या ठिकाणी सोलापुरात. आता 700-800 कामगार सुद्धा या ठिकाणी नाही आहेत. आता बीडी उद्योगाचा प्रश्न काढला तुमचं सरकार. बीडी उद्योग, यंत्रमाग उद्योग आणि रेडीमेडवर सोलापूरचा अर्थकारण. आज जे काही राहिलेला इंडस्ट्री नावाला 3 MIDC आहे पण मोठी इंडस्ट्री 50,000 महिला बीडी कामगारांना काम देणारं बीडी, 40,000 लोकांना काम देणारं हे यंत्रमाग उद्योग, 28-30,000 लोकांना काम देणारं रेडीमेड उद्योग, असं जवळजवळ 1.25 लाख 1.5 लाख लोकांमध्ये लाखाच्या वर पद्मशाली समाजाचे लोक आहेत. आपल्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महासंगमचं अधिवेशन आहे. पद्मशाली ज्ञाती संस्थेचं बोमडाल मंगल कार्यालय अक्कलकोट रोड इथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेलं आहे आणि 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. सकाळी सोलापूरचे माजी खासदार आणि माजी गृहमंत्री शिंदेसाहेब आणि पंडितताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर आमच्या अखिल भारतीय महासभेचे अध्यक्ष कनकटला स्वामी आणि इतर अखिल भारतीय पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती राहणार आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण एकजूट दाखवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवांना आवाहन करतो. नमस्कार. 29 तारखेला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचं अधिवेशन सोलापुरात होणार आहे, बोमडाल मंगल कार्यालय येथे. तर सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून समाजातील विविध समस्यावरती मंथन करण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे. तर सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो.